इस्लामपूर तालुका माळशिरस जिल्हा सोलापूर विकासाचे नवे युग ग्रामपंचायत इस्लामपूर इतिहासाच्या तेजाने उजळलेली श्रमसंस्काराच्या सुवासेने नटलेली आणि स्वराज्याच्या प्रेरणेने पावन झालेली एक गौरवशाली भूमी सोलापूर जिल्हा माळशिरस तालुक्यातील आळंदी पंढरपूर या पालखी मार्गापासून दक्षिणेस अवघ्या 10 किलोमीटर वरती असलेली श्री संत संभाजी बाबांच्या पदस्पर्शाने पवित्र झालेली स्वराज्याचे पराक्रमी सरसेनापती संताजी घोरपडे यांच्या पवित्र स्मृतीस्थळाने ऐतिहासिक वैभव प्राप्त केलेली ही भूमी सन 1951 मध्ये ग्रामपंचायतीची स्थापना झाल्यानंतर गेली 75 वर्ष लोकसहभागातून विकासाची वाट चालणारे हे गाव ग्रामीण संस्कृतीचे जिवंत उदाहरण म्हणून ओळखले जाते। महाराष्ट्राचे माजी उपमुख्यमंत्री माननीय विजयसिंहजी मोहिते पाटील साहेब यांचे मोलाचे मार्गदर्शन प्रेरणा गावातील सर्व आजी माजी पदाधिकारी ग्रामस्थ यांच्या सहकार्यातून इस्लामपूर ग्रामपंचायतीच्या नव्या युगाचा आरंभ झाला। महाराष्ट्र शासनाच्या ग्रामविकासाच्या वतीने राबवण्यात आलेले अभियान हे केवळ एक शासकीय अभियान नसून ग्रामीण विकासाच्या नवचैतन्याला दिशा देणारे लोककल्याणाचे दीपस्तंभ ठरले आहे। या अत्यंत नाविन्यपूर्ण अशा अभियानांतर्गत इस्लामपूर ग्रामपंचायतीने प्रशासनामध्ये आधुनिक तंत्रज्ञानाचा अवलंब करून विविध विकास कामांचे ऑनलाईन पद्धतीने नियोजन केले। नागरिकांच्या तक्रारीचे तत्परतेने निवारण करून प्रशासनाचा विश्वास निर्माण केला। ग्रामपंचायतीचा संपूर्ण कारभार पारदर्शक करण्यासाठी ग्रामपंचायतीने स्वतःची अधिकृत वेबसाईट विकसित केली असून त्यावर वेळोवेळी विविध योजना निर्णय विकास कामे आणि ग्रामसभेची माहिती प्रकाशित केली जाते। ग्रामपंचायतीचे सर्व दप्तर संगणकीकृत आणि अद्ययावत करण्यात आले आहे। विविध समित्यांच्या सभा निर्णय प्रक्रिया आणि कामकाज अत्यंत पारदर्शकपणे राबवून लोकशाही मूल्यांची प्रभावी जपणूक करण्यात आली आहे। नागरिकांना मेरी पंचायत हे ॲप डाउनलोड करून देण्यात आले असून त्या माध्यमातून ग्रामपंचायतीच्या कार्यपद्धतीमध्ये नागरिकांचा थेट सहभाग वाढवण्याचा अभिनव प्रयत्न करण्यात आला आहे। ग्रामपंचायतीने नागरिकांना आयुष्यमान भारत कार्ड मोठ्या प्रमाणात वाटप केले असून अनेक गरजू रुग्णांना मोफत उपचाराचा लाभ मिळवून दिला आहे। तसेच गावातील 100% दिव्यांग नागरिकांना UDID ओळखपत्र उपलब्ध करून देऊन त्यांना विविध शासकीय योजनांचा लाभ मिळवून देण्यात ग्रामपंचायत पुढाकार घेत आहे। ग्रामसुरक्षेला प्राधान्य देत गावातील प्रमुख चौकामध्ये अत्याधुनिक CCTV बसवण्यात आले आहे। महिला मागासवर्गीय आर्थिक दुर्बल घटक तसेच दिव्यांग नागरिकांच्या सर्वांगीण सक्षमीकरणासाठी विविध शासकीय योजनांची प्रभावी अंमलबजावणी करून त्यांना विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्याचे कार्य यशस्वीपणे केले आहे। अभियान काळामध्ये घरपट्टी व पाणीपट्टीच्या माध्यमातून 73% कर वसुली केली आहे। त्यासाठी QR कोड व ऑनलाईन डिजिटल प्रणालीचा वापर करण्यात आला। ग्रामपंचायतीने अभियान काळात लोकवर्गणीतून 8,20,000 रुपयांची विकास कामे पूर्ण केली। या माध्यमातून गावातील रस्ते चौक कट्ट्यांचे बांधकाम करून ग्रामसौंदर्य आणि विकासाची परंपरा अधिक समृद्ध करण्यात आली। ग्रामपंचायतीने स्व उत्पन्न वाढवण्यासाठी बांधण्यात आलेल्या गाळ्यांचे 100% भाडे वसूल करण्यात आले आहे। ग्रामपंचायतीने लोकसहभागातून वॉटर बजेट तयार केले असून पाण्याच्या उपलब्धतेचा ताळेबंद मांडण्यात आला आहे। गावातील सर्व कुटुंबांना नळाद्वारे शुद्ध आणि सुरक्षित पिण्याच्या पाण्याचा नियमित पुरवठा केला जातो। जलस्रोत बळकटी करण्यासाठी ग्रामपंचायतीमार्फत वनराई बंधारे व अनेक सिमेंट बंधारे उभारून पाणीसाठे व भूजल संवर्धनाचे कार्य केले आहे। सर्व शासकीय इमारतींवर रेन वॉटर हार्वेस्टिंग प्रणाली कार्यान्वित केली आहे। ग्रामपंचायत क्षेत्रामध्ये सूक्ष्म जलसिंचन क्षेत्रामध्ये वाढ करून पाण्याचा कार्यक्षम वापर सुनिश्चित करण्यात आला आहे। अपारंपरिक व सौर ऊर्जेचा वापर करून पाणी पुरवठा योजना ग्रामपंचायत कार्यालय जिल्हा परिषद शाळा अंगणवाडी इत्यादी ठिकाणी सौर पॅनल बसवण्यात आले आहे। ग्रामपंचायतीने लोकसंख्ये इतके म्हणजे 4,000 वृक्ष लागवड करून सर्व वृक्षांना ठिबक सिंचनाची सुविधा उपलब्ध केलेली आहे। पर्यावरणाचा एक महत्त्वाचा भाग म्हणून गावामध्ये संपूर्ण प्लास्टिक बंदीचा ठराव केला आहे। त्याचाच एक भाग म्हणून नागरिकांना कापडी पिशव्यांचे वाटप करण्यात आले आहे। गावामध्ये DJ व डॉल्बी साऊंडवर बंदी घालण्यात आलेली आहे। ध्वनी प्रदूषण मुक्त गाव
ही संकल्पना राबवत रात्री 10 ते सकाळी 6 पर्यंत शांतता क्षेत्र घोषित करण्यात आले आहे. गावातील सांडपाणी व घनकचरा व्यवस्थापनाची यंत्रणा अधिक सक्षम करण्यात आली आहे. मनरेगा सारख्या रोजगार उपलब्ध करून देणाऱ्या योजनांचे प्रभावी अभिसरण करून नवीन विहिरी मंजूर करून लोकांना सिंचनाचा लाभ मिळवून दिला. घरकुल आणि रोजगार हमी योजना अभिसरण करून लाभ मिळवून दिला. 60 ठिकाणी जलतारा शोषखड्डे या योजनेची कामे करून भूजल पातळीत वाढ केली. गाव पातळीवरील संस्था सक्षमीकरण या उपक्रमांतर्गत ग्रामपंचायतीने ग्रामपंचायत कार्यालयामध्ये मीटिंग हॉल, सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत अधिकारी यांच्यासाठी स्वतंत्र बैठक व्यवस्था, वाचनालय, दिव्यांगासाठी रॅम्प, स्वच्छतागृहे, सुशोभीकरण इत्यादी सुविधा केल्या आहेत. गावातील सर्व शाळा, अंगणवाडी डिजिटल करण्यात आले असून त्या ठिकाणी आरओ वॉटर, परसबाग, बोलक्या भिंती, डिजिटल टीव्ही, CCTV कॅमेरा, गॅस कनेक्शन या सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. पशुवैद्यकीय उपचार केंद्रामध्ये खोडा उपचारासह सर्व सुविधा उपलब्ध आहेत. स्मशानभूमीमध्ये शेड, बैठक व्यवस्था, पोहोच रस्ता, सौर दिवे, पाण्याची सुविधा व वृक्षारोपण करून सर्व सुविधा पूर्ण केल्या आहेत. युवकांच्या आरोग्य संवर्धनासाठी ओपन जिम व बंदिस्त व्यायामशाळा उभारण्यात आली आहे. गावातील धार्मिक स्थळांचे सुशोभीकरण करण्यात आले आहे. तसेच गावातील पुरातन धार्मिक वारसा सांगणाऱ्या मंदिरांचा जीर्णोद्धार करण्यात आला आहे. अभियान काळामध्ये प्रधानमंत्री आवास योजना, मोदी आवास योजना, रमाई आवास योजना अंतर्गत मागील अपूर्ण घरकुलांची कामे पूर्ण करण्यात आली आहे. गावातील 49 महिला बचत गटांना बँक कर्ज उपलब्ध करून दिले. त्यामुळे अनेक महिला लखपती दीदी बनल्या आहेत. सुशिक्षित बेरोजगार युवकांना कौशल्य प्रशिक्षण देऊन स्वयंरोजगार व उद्योगासाठी प्रोत्साहन देण्यात आले. सामाजिक अर्थसहाय्य योजनांद्वारे वंचित व निराधार नागरिकांना संजय गांधी, श्रावणबाळ आदी योजनांचा लाभ मिळवून देण्यात आला. आरोग्य विभागाच्या सहकार्यातून महिलांची आरोग्य तपासणी करून गाव अनिमिया मुक्त केले. अभियान काळामध्ये लोकसहभाग व श्रमदानातून गावातील ग्रामस्थांच्या सहकार्याने आठवड्यातून 1 दिवस ग्रामस्वच्छता अभियान राबवले. तसेच या माध्यमातून पाणंद व शेत रस्त्याची निर्मिती केली आहे. सदर रस्त्यांच्या कामांचे मूल्यमापन 21 लाख रुपयेहून अधिक होत आहे. अभियान काळात अनेक नाविन्यपूर्ण उपक्रम राबविले गेले. गावामध्ये सर्व महापुरुषांच्या जयंत्या साजऱ्या करून सामाजिक एकात्मतेचे दर्शन घडवले जाते. गावातील वृद्ध दाम्पत्य, विधवा महिला व गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान करण्यात आला. माणुसकीची भिंत उभारून गरजू नागरिकांना मदतीचा हात देण्यात आला. शिवछत्रपती राजस्व अभियान राबवून विद्यार्थी व नागरिकांना विविध शासकीय दाखले उपलब्ध करून देण्यात आले. तुळशीसह विविध वृक्षांची लागवड करून ऑक्सिजन पार्क निर्माण करण्यात आला. गावामध्ये विविध दिशादर्शक फलक उभारण्यात आले आहेत. गावातील माजी विद्यार्थ्यांचा मेळावा घेऊन ग्राम विकासात त्यांची मदत घेण्यात आली. संपूर्ण गावातील गटारी अर्थात ड्रेनेज वॉटर व्यवस्था ही अंडरग्राऊंड करण्यात आलेली आहे. वस्तीत तेथे रस्ता या वैशिष्ट्यपूर्ण संकल्पनेअंतर्गत संपूर्ण गाव वाडी वस्ती पक्क्या रस्त्याने जोडले आहेत. गावातील रस्त्यांवर अतिक्रमण होऊ नये म्हणून मजबूत रस्त्यांची निर्मिती करण्यात आली आहे. इस्लामपूर गावचे भूषण मार्गदर्शक श्री रामदादा अगतराव पवार यांनी स्मशानभूमीमध्ये आकर्षक स्टेडियम सारखी बैठक व्यवस्था उभारून सामाजिक योगदानाचा आदर्श निर्माण केला आहे. माझे गाव स्वच्छ गाव सुंदर गाव हा विचार ग्रामस्थांच्या मनामध्ये रुजवण्यात आला. त्यांच्या पुढील कार्यास शुभेच्छा.